मटारचे दाणे, वाटी मोड आलेले हुलगे, 3-4 हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार, आलाचा छोटा तुकडा, खोबरं, 3-4 लसणाच्या पाकळ्या, नसल पाहिजे नाही टाकल्या तरी चालतील. ह्यात आपण थोडंसं जाडसर दळून घ्यायचं आहे, बारीक नाही. ते आपण आता पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यात थोडं तेल टाकलेलं आहे. ह्यात आपण आता थोडे जिरे टाकून घेऊया, हिंग थोडं, आपलं तेल टाकून झालेलं आहे, जिरे तडतडायला लागलेलं आहे. आता याच्यात आपण बारीक थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं मिश्रण याच्यात टाकून घेऊया. आपण परतून घेऊ आणि ह्याच्यामध्ये धना पावडर, हळद, थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे अगदी थोडीशी लाल मिरची, साखर, नंतर आपण मिक्स करून पाणी. आता हे थोडंसं आपण झाकण देऊन शिजवून घेऊया, कारण आपण सर्व वटाणे तसेच कच्चे घेतले होते, हुलगे घेतले होते, त्याला एक वाफ येऊ देऊ आणि मग हे जरा आपण तांदळाचं पीठ, तिकडे आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण इकडे हे 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, मिरी पावडर, मीठ आणि अगदी थोडासा गरम मसाला. तर आपण ह्याची पेस्ट तयार करून घेऊया. हे अगोदर सगळं याची पेस्ट तयार करून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकू, एकदम पाणी टाकायला नको. अशी तयार झाली काही आपण बाजूला ठेवूया आणि भाजी करू. एक गाजरचा पीस टाकून घेऊया, मीठ टाकून घेऊया. तर आपण अगोदर मीठ टाकलेलं नव्हतं, आपल्या चवीनुसार मीठ टाकूया. पनीरचे चौकोनी पीस करून घेतलेले आहे. त्या पनीरवर भाजी लावून घ्यायची आहे. साईज पातळ पातळ चौकोनी करून घ्यायची, त्याच्यावर दुसरी ठेवायची आहे. अशा प्रकारे आपण सर्व करून हे तेल तापलेलं आहे. जे आपण तांदळाच्या पिठाचं मिश्रण करून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये हे दिपूया. एक एक करून सर्व आपण तळून घेऊया. हा लाल तळायचा आहे. याचा पनीरचे तुकडे होण्याची शक्यता असते.
ते पनीरचा थोडा टाकून घेऊ. याला एक वाफ आलेली आहे. गॅस बंद करून घेऊ आणि हे घ्यायला ग्रेव्ही करून टाकलेले आहे. तर तुम्ही एकाच वस्तूचे 2 प्रकार करू शकता. तर करून कॉल लाईक करा, शेअर करा. आपलं स्टार्टर तयार. कॉल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नक्की करून पहा. या 2 प्रकारचे स्टार्टर दाखवले त्याच वस्तूचे. हे आपलं ह्याच्यामध्ये ग्रेव्ही करून